त्या आल्या, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले. ऐश्वर्या कट्ट्यावर डॉक्टर नीलमताई गोरेंनी जिंकली सर्वांची मने. साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेले, प्रगल्भ वैचारिकता असणारे, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण असणारे, प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द असलेले आणि महिलांच्या प्रश्नांवर तडफेने आणि तळमळीने काम करणारे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांची आजची ऐश्वर्या कट्ट्यावरची उपस्थिती सर्वांना समृद्ध करून जाणारी ठरली. पुण्याच्या आणि राज्याच्या सामाजिक राजकीय क्षितिजावर डॉक्टर नीलम गोरे हे व्यक्तिमत्व ठाऊक नसेल अशी व्यक्ती सापडणार नाही. अशा व्यक्तीचे ऐश्वर्या कट्ट्यावरचे आगमन सर्वांनाच निखळ आनंद देऊन जाणारे होते. त्यामुळे त्यांचे स्वागतही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि भगवे झेंडे नाचवून त्यांचे दिमाखात स्वागत झाले. पुढच्या अनेक कामांची व्यस्तता असल्याने डॉक्टर नीलम गोरे यांना कामाची व्यस्तता होती, पण कट्ट्यावरच्या अनौपचारिक गप्पांमध्ये 1.5-2 तास कसे संपले हे कळलेच नाही. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पातून राजकीय सामाजिक विषयांची चर्चा होतानाच एक समृद्ध संपन्न जीवनाची वाटचालही उलगडत गेली. ऐश्वर्या कट्ट्याचा अनुभव वेगळा आणि आनंद देणारा होता असे आवर्जून सांगत त्या म्हणाल्या, सर्वजण खुल्या मनाने संवाद साधतात हे पाहून मला खूप आनंद झाला. कोरोनानंतर सर्वात मोठी गरज होती ती संवादाची. दक्षिण पुण्यातील ही गरज ऐश्वर्या कट्ट्याने पूर्ण केली आहे. त्यामुळे मला इथे येऊन खूप आनंद झाला. डॉक्टर गोरे यांनी आपला समृद्ध साहित्यिक वारसा सांगितला आणि आपली जडणघडण कशी झाली हे थोडक्यात कथन केले. शाळेपासूनच सामाजिक कामाची गोडी निर्माण झाली आणि पुढे युवक क्रांती दलातील सहभाग हे महत्वाचे टप्पे त्यांनी सांगितले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभागी होताना ग्रामीण भागातील प्रश्नांची ओळख झाली. पुढे शिवसेनेत जायचे नक्की झाल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याची संधी दिली आणि मुक्त वाव दिला. त्यामुळे तीर्थक्षेत्रांमधील सोयीसुविधांचा विकास करण्यासह जगभरातील महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. जगभरात महिलांवर व मुलींवर होणाऱ्या हिंसाचार व अत्याचाराची अनेक धक्कादायक उदाहरणे त्यांनी सांगितली. तेव्हा सगळे सुन्न होऊन गेले. विधान परिषदेत उपसभापती म्हणून काम करताना ते सुनियोजित होण्यासाठी करावे लागणारे नियोजन, तेथील काही गमतीशीर किस्से त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी त्यांनी कथन केल्या. आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना समाजाचंच प्रतिबिंब राजकारणात उमटतं असे त्या म्हणाल्या. जर राजकारणात आले नसते तर डॉक्टर म्हणून सैन्यात सीमेवर जायला आवडले असते असे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना त्यांचे एक वाक्य डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले, सन्मान मागायचा नसतो, तो कामातून मिळवायचा असतो. आज ऐश्वर्या कट्ट्यावर आलेल्या डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे पाहूनच हेच वाटले की त्यांनी आपल्या कामातून, योगदानातून आणि कर्तृत्वातून जनमानसात अगदी असेच आदराचे आणि सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे. आजच्या ऐश्वर्या कट्ट्याला आप्पासाहेब रेणुसे, रमेश बापू कोंडे, किरण साळी, दत्ता जोरकर व अप्पा रेणुसे मित्र परिवारातील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यंगचित्र बघून फार मजा वाटायची, कारण कोणाला तरी कोणतरी हाणतंय, त्याच्यानंतर काही टीका करतायत आणि अशी ती सगळी व्यंगचित्र बघून हळूहळू मार्मिकच्या आम्ही चाहत्या झालो. म्हणजे त्यावेळेला जरी मी पक्षात नव्हतो तरी शिवसेना, आणि मला अजूनही आठवतं की सुभाष देसाईंची निवडणूक आम्ही पाहिली तिकडे गोरेगावमधली पहिली जी निवडणूक होती नगरपालिकेची, त्यावेळेला सुद्धा आम्ही पाहिलं की, आणि मराठी आम्ही ज्या कॉलनीत राहत होतो तिथलं वातावरण थोडंसं अमराठी होतं. सगळी कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुलं होती. बसमध्ये जाताना वगैरे आमचे ते निळे स्कर्ट वगैरे युनिफॉर्म आणि यांची सगळी बूट वगैरे घातलेली मुलं असायची. पण आम्ही जरांनी ठरवलं, मी आणि माझ्या बहिणींनी तेव्हाच, की आपण दोघींनी मराठीत जोरजोराने बोलायला सुरुवात करायची. आणि आमच्या लक्षात आलं सगळ्या बसच्या मधल्या सगळ्या अमराठी लोकांना चांगलं मराठी येत होतं आणि हळूहळू ती बस सगळी मराठीत बोलायला लागली. प्रश्न हे म्हणजे फार भारी होते, सगळं फारच अभ्यास त्याचा झालेला आहे. एवढा अभ्यास असेल काय वाटलं नव्हतं मला. दुसरं म्हणजे तुम्ही ओपन माइंडनी, खुल्या मनाने सगळ्या गोष्टी ऐकताय.
त्याच्यामुळे असा कुठला पूर्वग्रह नाही आहे ऐश्वर्या कट्ट्यावरती, ते चांगली गोष्ट आहे. आणि अतिशय मला भावली गोष्ट ते म्हणजे कोरोना काळामध्ये जिथे लोकांचा संवाद होत नाही त्यावेळेला तुम्ही असा कट्टा सुरू केला, म्हणजे लोकांना एकमेकाशी संवाद साधण्यासाठीचं एक जे मनोबल लागतं किंवा वेळ लागतो, अवसर लागते, त्याच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं आहे. मला कोविड काळानंतर काही महिलांनी असं सांगितलं की कोणाशी तरी बोलायला मिळावं म्हणून आम्ही घराच्या बाहेर जाऊन उभ्या राहायचो आणि येणाऱ्या महिलांशी बोलायचो. म्हणजे इतकं त्यांना ते आयसोलेशन आणि लॉकडाऊनचं मनाला त्रासदायक सगळं झालेलं होतं. त्यामुळे हे जे तुम्ही सगळं ऐकलं विचारलं, पण त्याच्यामध्ये एक अतिशय चतुर असे पत्रकार पण बसलेले, त्याची मी जाणीव ठेवली होती. मला पहिल्यांदा राज ठाकरेंचा निरोप आला, तुम्ही भेटा म्हणून. पण राज ठाकरेंना भेटायचं म्हटल्यावर माझी तब्येतच बिघडली. एकदा झालं, दुसऱ्यांदा झालं. मग डॉक्टर म्हणाले तुम्हाला कसला स्ट्रेस येतोय, तर म्हटलं राजसाहेबांकडे भेटावं असं काही त्यांचे लोक सुचवत आहेत. त्यांना ते माहिती आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण ते सुचवत आहेत त्यांचे लोक. मग ते म्हणाले एवढा स्ट्रेस येत असेल तर तुम्ही थोडंसं थांबा. तेवढ्यात मग उद्धव साहेबांचा कॉन्टॅक्ट झाला, त्यांनी फोन केला, त्यांचा निरोप आला की आमचं म्हणणं ऐकून घ्या. आणि बाळासाहेबांच्याकडे जेव्हा मी त्या 4-5 दिवसात भेटले, तसं माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रबोधनकारी हिंदुत्वावरती महिला धोरण करणारं आपलं काम असावं. म्हणजे तुला कोणी अडवणार नाही, महिला धोरणात तुला जे पाहिजे ते काम कर, तू मराठी भाषेच्या वरती तुला जे पाहिजे ते काम कर, आणि एकदा आमचा विश्वास तर टाकून